मुंबई पुणे द्रुतगती मार्ग 2 तास बंद असणार आहे। दुपारी 12 ते 2 या दरम्यान गॅन्ट्री बसवण्याचे काम होणार आहे। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर 2 तासांचा ब्लॉक असेल। या मार्गावरती गॅन्ट्री बसवण्याचे काम असणार आहे, त्यामुळे वाहतुकीसाठी हा ब्लॉक ठेवण्यात आलाय। यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री बसवण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत करण्यात येते आणि त्यामुळेच 12 ते 2 या दरम्यान हा ब्लॉक ठेवण्यात आलाय। मुंबई पुणे द्रुतगती मार्ग 2 तास बंद असणार आहे। या ठिकाणी गॅन्ट्री बसवण्याचे काम होत आहे आणि त्यामुळे 2 तास अर्थात दुपारी 12 ते 2 या दरम्यान वाहतूक या ठिकाणी हा मार्ग या ठिकाणी बंद असणार आहे। 12 ते 2 दरम्यान गॅन्ट्री बसवण्याचे काम होणार आहे आणि त्यामुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्ग 2 तास बंद असणार आहे। यानंतर पुन्हा एकदा वाहतूक सुरळीत होईल, मात्र 2 तास या ठिकाणी गॅन्ट्री बसवण्याचं काम होणार आहे आणि त्यामुळे 2 तास वाहतूक या ठिकाणी बंद असेल। हा मार्ग या ठिकाणी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे। आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। रोहन, काय अधिकची माहिती? निलंगेचा 2 तासाचा हा मेगा ब्लॉक जो आहे तो घेण्यात आलेला आहे। MSRDCच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांपासून अशा प्रकारची कामं जी आहेत ते पुणे मुंबई एक्सप्रेसवे वरती सुरू आहेत आणि आपण जर पाहिलं तर आज दुपारी 12 वाजल्यापासूनचा जो आहे तो हा संपूर्ण महामार्ग जो आहे तो बंद ठेवण्यात आलेला आहे। महामार्गावरती गॅरंटी बसवल्या जात आहेत, दिशादर्शक फलक बसवले जात आहेत, सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातात आणि यासाठी जो आहे तो गेल्या वर्षभरापासून ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत जो आहे तो अशा प्रकारचा ब्लॉक जो आहे तो घेतला जातोय। खरं तर गेल्या पासून वाहनांची संख्या जी आहे ती रस्त्यांवरती वाढते आणि हा सगळा वाहनांची संख्या वाढत असताना सोयीस्कर प्रवास प्रत्येकाचा व्हावा म्हणून जो आहे तो महामार्ग आणि MSRDCच्या माध्यमातून अशा प्रकारची कामे हाती घेतली जातात आणि त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वारंवार जो आहे तो पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरती थोडासा ब्लॉक घेतला जातोय, काही काळासाठी ब्लॉक घेतला जातोय। तत्पूर्वी पूर्ण वाहतूक जी आहे ती डायव्हर्जन केली जाते, वेगळ्या मार्गावरून वळवण्यात येते आणि काहीसा त्रास प्रवाशांना होतोय, परंतु इथून पुढच्या काळामध्ये प्रवाशांची संख्या वाढणार असल्यामुळे त्यांचा प्रवास सोयीस्कर व्हावा म्हणून हा सगळा ब्लॉक जो आहे गॅरंटी बसवण्याचं काम जे आहे ते सुरू असलेलं पाहायला मिळतंय। रोहन, कोणकोणता पर्यायी मार्ग त्यासाठी देण्यात आलाय? निलम, खरं तर आपण जर पाहिलं तर जुना एक्सप्रेसवे लागूनच आहे। ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचा ब्लॉक घेतला जातो त्या ठिकाणची जी आहे ती लगेचच जुन्या एक्सप्रेसवे वरती वळवली जाते। खरं तर एक्सप्रेसवे आणि जुना हायवे हा पॅरलली चालत असतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस अशा प्रकारचे ब्लॉक्स होतात त्यावेळेस टोलनाक्यापासून किंवा डायव्हर्जनच्या पॉईंट पासूनच अलीकडूनच पोलीस त्यांचं पथक नेमत असतात। पोलीस पथकांच्या माध्यमातून त्याबद्दलची माहिती प्रवाशांना दिली जाते आणि डायव्हर्जन जे आहे ते केलं जातं। त्यामुळे मोठ्या प्रमाणात या सगळ्या कालावधीमध्ये जुन्या एक्सप्रेसवेला जो आहे जुन्या महामार्गावरती जो आहे तो थोडासा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होतो, नाही असं नाही, अडचण त्या ठिकाणी वाहनांची होती, परंतु तो ठराविक काळासाठी असतो, ठराविक टप्प्यापुरता असतो। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना जो आहे तो त्रास होत नाही, परंतु पुढच्या काळामध्ये जी काही संख्या वाहनांची वाढणार आहे एक्सप्रेसवेवरती त्याला सोयीस्कररित्या प्रवास करता यावा, त्यामुळे ही सगळी काळजी जी आहे ती MSRDCच्या माध्यमातून सध्या घेत असलेली पाहायला मिळते। धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।